दुसरीकडे यावेळी स्ट्रायकिंगला अनिल मोरे. दोन खेळाडू यावेळेला उंच हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. टिपला जाईल का झेल? चांगल्यारित्या झेल टिपला जातोय. केफ होतं ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील होता. तोच तो खेळाडू आहे. अतिशय क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, एक प्रभावित काम सातत्यानं केफ या खेळाडूकडे पाहिलं जातं. उंच हवेत बराच न होता चेंडू आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. नेत्रदीपक झेल टिपत असताना पहिला गडी बॅक टू द डगआउट मध्ये परता येतोय. एक भव्य दिव्य असं मैदान आणि तो ऐतिहासिक मैदान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, अनेक खेळाडू ह्याच मैदानात आपण पाहायला गेलं तर एक मोठी खेळाडू लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट आपण ह्या मैदानामध्ये सातत्यानं पाहायला मिळतं. आज टेनिस क्रिकेटचे खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ना हमें चांद चाहिए ना फलक चाहिए, हमें तो बस ये KPL की चमचमते हुई ट्रॉफी चाहिए. आणि त्या ट्रॉफीसाठी चालणारा हा प्रयत्न आपण पाहतोय. 10 धावा नक्कीच धावफलकावर आहे. होता पहिल्या चेंडूवर सूरज शेलार कुठेतरी विवेक शेलार यांची आठवण करून देते. टिचून मारा पुन्हा एकदा काय गोलंदाजी आता येत आहे. संतोष गायकर नवीन फलंदाज आहे. संतोष यावेळेला संयमी खेळ करतोय. या प्रकारचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्या हातात बॅट आहे. एकाला टोकायचं, एकाला रोकायचं आणि ह्या KPLच्या स्पर्धेमध्ये, ह्या डिवाइड स्पर्धेमध्ये खरं तर आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय. दोन खेळाडूंमधील दोन खेळाडू एकमेकांच्या समोर अनेक वेळा आले, अनेक वेळा एकमेकांना धूळ चारली, अनेक वेळेला खडे चारले, अनेक वेळेला पाणी पाजलं. आज यावेळेला पुन्हा एकदा लढत आहे. निमित्त आहे यावेळेला KPLच्या माध्यमातून खार प्रीमियर लीग, एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, एक मानाची सन्मानाची, क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम, हे सर्व काही आज टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून एक दिग्दर्श KPLच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला जागा बनवली, जागा बनवून प्रॉपर क्रिकेटिंग शॉट टायमिंग केला जातोय. चेंडू प्रॉपर सीमारेखा पार 4 धावांसाठी 1-1 सीमारेखा पार. चांगली सुरुवात आहे. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, तरी क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना धावफलक यावेळेला फेल जात आहे, कळलं जात आहे. एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत धावांना येऊन पोहोचवला जातो. 14 धावा 1.4 चेंडूंचा खेळ. एकीकडे प्रणील आहे, दुसरीकडे संतोष, ज्याच्या बॅटमधून एक वैयक्तिक 4 धावेने सुरुवात आणि त्यानंतर थोडासा शफल, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर आला होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक टिचून मारा पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सूरज शेलार आहे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 1 गडी नक्कीच गमावलाय. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून सातत्यानं ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. त्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळत आहे. अतिशय भेदक मारा शेवटच्या चेंडूचा खेळ. बाकी 14 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑनसेटच्या दिशेनं दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक येतो, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा फंबल आणि ह्या वेळेला काय 1+2 2+1 3 धावा, 2 धावा धावफलकावर. 2 धावेने धावफलक. हॅलो 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 ठीक. हॅलो 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 ठीक. हॅलो ठीक. खेळ 16 धावा ह्या धावफलकावर येतात. आफताब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा विकेट टेकर गोलंदाज आहे आणि तो गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 16 धावा आहेत. प्रणील मोले एकीकडे आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा ह्या नक्कीच येतात. 9 धावा कुठल्या जातात. प्रयत्न पुन्हा एकदा राहिला. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. प्रणील एक बडा खिलाडी,
सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जातं. आतापर्यंत वेळ घेतो आणि वेळ घेतल्यानंतर नक्कीच एक्सलेट करताना हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. संयम, टेम्परामेंट अगदी एक मोठा शब्द आहे जो तुम्हाला नेहमीच आयुष्यामध्ये की यशाच्या दिशेने घेऊन जात असतो. अशक्य असं काहीच नसतं मित्रांनो. जर का तुम्ही ठरवलं तर चालणीतून देखील पाणी मिळू शकता. फक्त इतक्याच त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहावी लागते. ही वाट पाहिली जाते. आखडू चेंडू ज्या ज्या वेळेला येतो त्यावेळेला प्रहार हा नक्कीच पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा तो प्रहार जातोय चेंडू. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका षटकाराच्या रूपानं 6 धावा ह्या धावफलकात ऍड केल्या जातात. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 23 धावा धावफलकावर येतात. क्रिकेट आणि क्रिकेट आज संपूर्णतः हे ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटची खमंग मेजवानी किपिंगच्या माध्यमातून सातत्याने कालचा दिवस, आज ग्रँड फिनालेचा दिवस. ह्या वेळेला काय फ्लॅट षटकार अतिशय शानदाररित्या एक प्रभावित करणारा खेळ, प्रभावित मारा, क्रिकेटचं सौंदर्य हे दर्शवण्याचा प्रयत्न करतोय. रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहू शकतो थोडासा आखडू टप्प्याचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न हा राहिलाय. 29 अफ्ताफ ह्या खेळाडूवर खरं तर आक्रमण, हल्ला, आता सर्व काही हे पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक थोडासा फंगल जातोय चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. काय फलंदाजी करतोय मिस्टर 360 अँगल मध्ये आता खेळत असताना पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी, अफलातून फलंदाजी. एका दुसऱ्या स्पर्धेने कोणताही खेळाडू मोठा बनत नसतो. तो खेळाडू महान बनण्यासाठी तितकाच वेळ, तितकीच वर्ष, तितकीच मेहनत, हे कित्येक वर्ष हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. तो प्रयत्न चांगला राहिला होता खेळाडूचा. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 33 धावा धावफलकावर येतात. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 34 धावा धावफलकावर येतात. 2.5 चेंडूंचा खेळ. अफ्ताब आहे. अफ्ताब एक मोठा खेळाडू सातत्याने पाहिला जातो, परंतु ह्या वेळेला थोडासा कुठेतरी अफ्ताब महागडा पडतोय. 28 धावा आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर अफ्ताब याच्या वैयक्तिक खात्यामध्ये खर्ची पडत असताना पाहायला मिळतो. तो दुसरीकडे प्रणील मोरे आहे, एक मोठा जुना जनता खेळाडू. 34 धावा ह्या धावफलकावर 1 to go. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल जातो चेंडू सीमारेखापार. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. वायरलेस द्या, वायरलेस द्या, वायरलेस बघू. 3 षटकांचा खेळ, अर्थातच पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 40 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. काय खेळी करतोय प्रणील मोरे. आतापर्यंत थोडासा वेळ घेतला आणि आता एक्सलेट करायला काम चालू केलंय. एक जुना जाणता खेळाडू सातत्यानं पाहिला जातं, पण ऐकतो देखील. उरलेलं लोणचं खायला जितक्या चविष्ट लागतं ना तितक्याच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं तितक्याच डिफिकल्ट असतं. प्रणील मोरे एक मुरलेलं लोणचं आहे. ज्या प्रकारची आतापर्यंत फलंदाजी करतोय. 40 धावा ह्या धावफलकावर आहेत. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ, कधीही न संपणारा न शेवटच्या श्वासापर्यंत मनावर अधिराज्य गाजवणारा खेळ. अर्थातच तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ, हाच तो क्रिकेटचा खेळ आज आपण मैदानात पाहतोय. राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा थोडासा सफल होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. कव्हरच्या दिशेने सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 41 धावा, 3.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. प्रणील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. प्रणीला स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचंय मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय मला. आज सारं काही माझ्या संघाला, दुबई वॉरियर्स संघाला आज मला जिंकून द्यायचं आहे. आणि तो अट्टहास घेऊन मैदानामध्ये उभा आहे. ज्याची संधी आहे, परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला होता. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड.
नक्कीच चांगला प्रयत्न म्हणावा लागेल ज्या प्रकारचं शतरक्षण राहिलंय आज मैदानामध्ये सिद्ध करण्यासाठी प्रत्येक खेळाडू आज लढतोय. खरं तर दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना आपल्याला माहिती आहे डुवाडाईचा मुकाबला आहे. करो या मरो या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे लढायचं आहे. दोन संघ त्या प्रकारचं कंबार किंग संघ देखील प्रभावित करणारा हा खेळ राहिलाय. ऑनसेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू होतो. यष्टीरक्षक नक्कीच थोडासा फंबल परंतु चांगलं बॅकअप होतं त्या कारणास्तव सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होते. काल आणि वेळ सर्व काही बदलते. किस्मत की बात होते. आज धूप है तो कल बरसात है आणि क्रिकेट देखील तसाच आहे. क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ म्हणून सातत्याने ह्या खेळाकडे पाहिलं जातं. दिशा दिली कलात्मकतेने भरलेला फटका यावेळेला पाहतो आपण. फाईन क्रिजन मध्ये जातोय चेंडू जवळ सीमारेखा पार 4 धावांसाठी. एक्सपिरियन्स का हा एक्सपिरियन्स दर्शवला जातो. थोडासा शफल आणि त्यानंतर दिशा देण्याचं काम सक्सेसफुली रित्या सक्सेस यावेळेला फटका. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला म्हणताना की जब बडे शॉट आते तब दिमाग पे भी हल्ला होता है. असंच काहीच चित्र दिसतंय. यावेळेला थोडासा प्रयत्न होता परंतु थोडासा प्रेशर मध्ये गोलंदाज दबावामध्ये काय करायचं काही नाही करायचं हे सुचत नाही यावेळेला. कारण समोरचं खेळाडू प्रणील मोरे आता एक वेगळ्या लहरामध्ये आहे. आता एक्सलेट करतोय दिनेश नाटेकर. पहिल्या 4 चेंडूमध्ये चांगला मारा केलाय. आता येथून शेवटचे चेंडू 2 कशा प्रकारे हाताळले ह्यावर देखील नजर दिली जाईल. प्रणील मोरे आज वेगळ्या लहरामध्ये पुन्हा एकदा 10 चेंडूला सीमारेखा पार 4 धावांसाठी. केजीएफ हा जर का चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये एक नक्कीच वाक्य आहे की घायल शेर की सांसे उसके दहाड़ से भी खतरनाक होती है. आणि हा शेर आता दहाडतोय. ह्या डुवाडाईच्या मुकाबल्यामध्ये हा शेर आता दहाडायला सुरुवात केली. आतापर्यंत वेळ घेतला होता 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकावर धावा ह्या 52 धावा धावफलकावर कुठला जातात. पिचून मारा यू मे सायवल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय गडी बाद. दूसरा एक मोठा शिकार बड़ी मछली जाल में फंसी प्रणील मोरेच्या रूपानं. चार षटकांचा खेळ 52 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. तर प्रणील मोरे थोडासा हताश आहे थोडासा निराश आहे. ज्या प्रकारचा खेळ ज्या प्रकारची बॅटला सूर गवसला होता तो आता थोडासा पडता येतोय. तो डगआउट मध्ये पडता येतो. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 52 धावा नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर US स्पोर्ट्स पहिला क्वालिफाय होणारा संघ. कालच्या दिवसामध्ये दुसरा क्वालिफाय होणारा संघ बालाजी स्पोर्ट्स. आजच्या दिवसामध्ये तिसरा क्वालिफाय होणारा संघ. आजच्या दिवसातील पहिला आयुषी चॅलेंजरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच पहिल्या दिवसातील आशिष मंडल. त्यानंतर सादिक भाई आपण ह्यांना पाहिलं. त्यानंतर तिसरा निलेश सावंतला पाहिलं. चौथा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहन नाईक असेल. संतोष गायकर आजच्या दिवसात पाहायला मिळाला. त्यानंतर विजेंद्र सोनावणेला आपण पाहिलं. पहिल्या 4 षटकांचा खेळ 52 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. आता येणारे 12 चेंडूंचा खेळ कशा प्रकारे हाताळला जाईल ह्यावर देखील नजर दिली जाईल. पहिला चेंडू क्या बात आहे. हुक केला जातोय पॉवरफुली सक्सेसफुली वंडरफुली हुक. 6 धावेने आता धावफलक बनवण्याचा प्रयत्न मिळतात. आता एक्सलेट करावं लागेल. आतापर्यंत 52 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. केफ येतो नवीन गोलंदाज आहे. पहिला चेंडू सुरुवात षटकाराने केले. स्मॅक्स से करेंगे सबका स्वागत असे यावेळेला म्हणतोय संतोष गायकर. शफल थोडासा आणि त्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू येतो यावेळेला. गतीमध्ये केफ या खेळाडूनं परिवर्तन केलं. गोलंदाज ज्याला चप्पल तितक्याच आपण पाहतोय. थोडस गतीमध्ये देखील परिवर्तन करत असताना
पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 6 धावा आतापर्यंत खर्च पडतो. 58 धावा ह्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. जिनके सपनों में जान होती है ना, जिद भी उनकी अलग पहचान होती है. कारण अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा झरा हा नेहमीच वाहत असतोय. हा आत्मविश्वास आहे, हा कॉन्फिडन्स आहे. आणि हा कॉन्फिडन्स यावेळेला पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 षटकारानं संतोष गायकर वैयक्तिक 37 धावांवर खेळतोय. सांघिक धावफलक बनवला जातं. आता धावतोय अक्षरशः, कारण संतोष गायकरच्या बॅटला आता सूर्य गवसलाय. 64 धावा ह्या धावफलकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 64 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं ना, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती. और ये खिलाड़ी के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. परंतु यावेळेला गमावला जातो गडीबाद एक मोठा खेळाडू संतोष गायकर. सुरज सेनार होता ज्या ठिकाणी चांगला झेल टिपत असताना पाहायला मिळतोय. गडीबाद संतोष गायकर एक चांगला खेळ, संकटमोचकी खेळ नक्कीच राहिला. दुसरीकडून चांगला झेल देखील टिपला जातोय. सूरज शेआर होता ज्या ठिकाणी चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती, तो खेळाडू यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावतोय. वर 64 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. 4.4 चेंडूंचा खेळ. केफ पुन्हा एकदा चांगला कमबॅक करून देत असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज यावेळेला सिद्धांत शिर्के. 2 खेळाडू आहेत. दुसरीकडे प्रवीण एक्काय. हे 2 खेळाडूमध्ये यावेळेला काय वन बॉम्ब सीमारेखा पार. पहिला चेंडू चांगली सुरुवात, एक स्मित हास्य संपूर्णतः डगआउट एक आशाभूत नजरेनं पाहत आहे आणि त्या प्रकारचे खेळ देखील दर्शवला जात आहे. 2 खेळाडू सातत्याने एकमेकांच्या विरोधामध्ये येत असताना आपण पाहतो. अनेक वेळा एकमेकांना खडे चाललेत, अनेक वेळा धूळ चालले, परंतु ह्या वेळेला ही कडवी लढत आहे. येथून जर का पराभूत झाला तर मात्र अगदी 365 दिवस KPL खरं प्रीमियर लीग एक मानाची सन्मानाची एक लोकप्रिय ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट पाहावं लागेल. त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्न आतापर्यंत 2ही संघ त्या प्रकारचा प्रयत्न करतात. केफ एक पेरी तो केफ म्हणतो एक मेरी भी है. पहिल्या 5 षटकांचा खेळ 68 धावा ह्या धावफलकावर लगाडल्या जातात. 68. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील ती येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. क्रिकेटचं विश्व एक आगळं वेगळं आहे. म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावा देखील लागतंय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आज स्वतःला हे सिद्ध करावं लागतंय. हे सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आहे. आज स्वतःला सिद्ध कोणता संघ करेल त्यासाठी चालणारी ही लढत आमच्या क्रिकेट चाहत्यांच्या नसानसात आणि रक्तात ठसलेला आहे. क्रिकेटच्या पटलावर एक अद्भुत, अद्वितीय आणि एक अविश्वसनीय असा एक अट्टहास कारण आम्हाला गाजवायचं आहे. या ठिकाणी 68 धावा ह्या धावफलकावर येतात. दुवाडाईचा सामना, शेवटचा षटकांचा खेळ बाकी असेल. वैशिष्ट्य हा नवीन गोलंदाज येतोय. शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. प्रवीण एक्का नवीन फलंदाज दुसरीकडे आहे. पहिला चेंडू ऑनसेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जणू काही मैदानाला गुदगुला करत जातोय की काय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड 69. आता येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. एकीकडे दुबई वॉरियर्स आहे, दुसरीकडे कंदारी किंग्स आहे. दोन्ही संघातील दुवाडाय लढत आपण पाहतोय. कोणता संघ सेमीफायनलच्या दिशेने दाखल होणार ह्यासाठी चालणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. युए स्पोर्ट्स असेल, बालाजी स्पोर्ट्स असेल, आयुषी चॅलेंजर संघ हे आता वाट पाहतात. ह्या 2 संघामधील कोणता संघ हा थोड्याच वेळात
सेमीफायनलच्या दिशेनं हा दाखल होईल. थोडासा फंबल, चांगला बॅकअप होता ज्या ठिकाणी सिंगलच्या डबलमध्ये खेळण्याचा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु धावचूकच्या रूपानं गडी बाद होते. गडी बाद धावचूकच्या रूपानं चौथा 69 59 धावांवर चौथा गडी बॅक टू द डगआउट मध्ये परतवतोय. धावा नक्कीच धावफलकावर येतात. आता येणाऱ्या अपडेट टाकले करे तीन चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील ह्यावर आता नजर दिली जाईल. आतापर्यंत वैशिष्ट्य खेळाडूने एक वैशिष्ट्यपूर्ण एक चांगली एक अनोख्या शैलीनं ज्या प्रकारची ओळख आहे त्या प्रकारे आतापर्यंत षटक हाताळले. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. एक मैत्रीपूर्ण लढत दोन संघ, अनेक सिनियर खेळाडू, ज्युनियर खेळाडू आज एकत्रित खेळत असताना, कारण हे प्रीमियरचं खासियत आहे. पहिला चेंडू, क्या बात है, प्रवीण इक्का, नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, प्रवीण इक्का इज द बेस्ट खार रोड का नाम है आणि ते नाम यावेळेला झळकत आहे. चांगली सुरुवात. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूमध्ये किती धावा लगावल्या जातील. अजून देखील आतापर्यंत 76 धावा धावफलकावर लगावल्या जातात. प्रवीण इक्का ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला षटकार पाहतोय. दुसरीकडे कमलेश आहे, परंतु ह्या धावांना रोखण्यासाठी वसिष्ठ दुसरीकडे उभा आहे. अटॅकिंग फील्ड, अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलं जातं, परंतु त्या धावा रोखवल्या जातील का. प्रवीण इक्का स्वतःला सिद्ध करतोय मैदानामध्ये. ज्या प्रकारचा खेळ दाखवतोय, एक अष्टपैलू असा खेळाडू सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. त्या प्रकारचा आज मैदानामध्ये काम देखील करत असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरनं क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय चेंडू. सीमारेखापार षटकार. काय खेळ करतोय, अतिशय शानदाररित्या बॅक टू बॅक दुसरा षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 82 धावा. आज प्रवीण स्वतःला म्हणतोय अटॅकिंग फील्ड सजवा, परंतु मी माझं काम करण्यामध्ये माहेर आहे. शेवट गोड, शेवट अतिशय गोड. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 षटकारानं धावफलक आता सन्मानजनक परिस्थितीमध्ये येऊन पोचले. 88 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. यस, 5 ओव्हर झाले. एक मिनिट पंच, एक मिनिट. और हमारे कवरेज मित्र हितेश वेली जी का आगमन हुआ है. कमेटी की ओर से उनका हार्दिक स्वागत. दाखवा मी इथून कॉल देतो ना, नाहीतर धावत जातो. आपण एक मिनिट थांबवतोय. एक डॉट आला, पहिले 2 सिंगल होते. 2 सिंगल आला पहिला बॉल. पंच पहिल्या 2 सिंगल आल्यात. एक मिनिट आपण मैदानामध्ये जा त्वरित. एक मिनिट थोडस कन्फ्युज आहे. येस, नक्कीच आमच्या टेक्निकल टीम कडून थोडासा चुकी होते. धावा धावफलकावर येतात. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी.
थोडासा हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. त्यांचे यावेळेला डिसिजन काय होत आहे तर फेअर डिलिव्हरी आहे, निर्धाव चेंडू येतोय. 6 षटकांचा खेळ येतोय समाप्त. धावफलक 88 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक नक्कीच थोडंसं कुठेतरी महागडं असेल, नक्कीच थोडंसं डोकंदुखी ठरेल का ती येणारी काळ वेळ दर्शवेल. आतापर्यंत 36 चेंडूंचा अर्थातच 6 षटकांचा खेळ होतो. 88 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. दुबई वॉरियर्स दुसरीकडे कंधारी किंग्स. कोणता संघ हा सेमीफायनलच्या दिशेने येणार त्यासाठी आता वाट पाहिली जाते. आपण ऐकतोय पाहतोय रोहित पंचशील स्पोर्ट्स प्रेझेंट KPL खार प्रीमियर लीग पर्व साहित्य ऑर्गनाइज बाय मनीष कोटियाल सर, जतीन सोलंकी सर, अजित मोरे सर, विजय कासारे सर, हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आज खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देत आहेत. सातत्यानं ही स्पर्धा गोड्या गोविंदानं पार पडत असताना पाहायला मिळतं. फर्स्ट प्राइज या स्पर्धेतील 77,000 रुपये, तसेच चमचमती ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते 55,000 रुपये. ते ट्रॉफी इंडिव्हिज्युअल प्राइज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट डिसिप्लिन टीम, एक शिस्तबद्ध पद्धतीचा संघ यांना देखील सन्मानित करण्यात येईल. आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून लाभले ह्या स्पर्धेसाठी असं ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेब असतील, मोहजिन अख्तर साहेब असतील, मजर शेख असतील, माजद खान असतील, राजू शिंदे सर असतील, दीपक गुप्ता सर असतील, निलेश सावंत साहेब असतील, रुस्तमजी हेल डी कंधारी प्रॉपर्टीज, सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. आमची संपूर्ण टेक्निकल टीम सुप्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आज लाईव्ह थेट प्रक्षेपण केली जाते. ती संपूर्णतः आमची टेक्निकल टीम, संदीप नेगी असेल, संतोष असेल, सिद्धांत असेल, आमच्या पंचांचं पूर्णतः पॅनल, जेपी पॅनल आपण पाहतोय, शेखर सर असेल, राजेश सर असेल, महेश सर असेल, तसेच आमच्या समालोचक कक्षामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आणि ऐकलं होतं. खरं तर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सर आजच्या दिवसामध्ये द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि एक गोड स्वभावाचं असं व्यक्तिमत्व अर्थातच चंद्रकांत शेटे सर, चंदू शेटे सर. कालच्या दिवसामध्ये आपण रविकांत दुबे सर यांना देखील ऐकलं होतं, साजिद सरांना देखील ऐकलं होतं. आणि थोड्याच वेळात हा स्पर्धा ह्या डिवाइड मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतो. कालच्या दिवसामध्ये आपण एक एक्झिबिशन सामना पाहिला होता. एकीकडे आमची मुंबई विरोधामध्ये गुजरात वॉरियर्स हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. टार्गेट किती आहे? लगेच घेऊन आला ना, फर्स्ट सेमी लगेच जायचा ब्रेक आहे. सेमीफायनलच्या दिशेने खऱ्या अर्थाने कोणता संघ येणार त्यासाठी चालणारी ही लढत, एक कडवी लढत आणि प्रयत्न हा पराकोटीचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर आपण पाहायला गेलं तर US स्पोर्ट्सचा संघ, बालाजी स्पोर्ट्स, आयुषी चॅलेंजरचा संघ आणि ह्यातील जी लढत आहे दोन संघ, एकीकडे दुबई वॉरियर्स विरोधामध्ये कंधारी किंग्स, हे दोन संघ आहेत. आता थोड्याच वेळात आपण आवाज ऐकणार आहोत. मायक्रोफोनवर आमच्या सोबतीनं जॉईंट होतील द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत शेट्टे सर. नमस्कार.
पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे आणि घेऊन जातो तुम्हाला मुंबईतील एक महत्वाचा विभाग खार आणि खारची प्रीमियर लीग चौथ्या पर्वात आली आहे आणि चौथ्या पर्वातील एक महत्वाचा सामना क्वालिफायर मॅच आहे. यात जो जिंकेल तो सेमीफायनलला क्वालिफाय होईल. तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती तब्बल 89 धावांची. 6 ओव्हर आणि 89 धावा. परंतु आपण या अगोदर पाहिलंय 90 धावांचा पाठलाग झालाय, 100 धावांचा सुद्धा पाठलाग झालाय आणि आता 89 करायचा. पाहूया काय होईल. कांदार किंग्स विरुद्ध दुबई वॉरियर्स यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रनिल मोरे, आफ्ताब बेग आणि जोडीला कैफ. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. मिडॉनचे फिल्डर येत आहेत. तोपर्यंत एक रिंग कंप्लीट केली आहे. प्रनिल मोरे. आज प्रनिलने देखील चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंग बॉलिंग दोघांमध्ये देखील सगळ्यांना प्रभावित केलंय. हो, उलटॉस परंतु बॅटच्या पट्ट्यातच नाही आला, अंदाजच नाही आलाय आणि जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आजच्या दिवसातील एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. एकोणनव्वद धावांचा पाठलाग करायचा आहे. समोर प्रनिल मोरे आहेत. काय आणखी एक चांगला बॉल. काय एफर्ट्स केले होते यष्टीरक्षकांनी. वाह, स्वतःला झोकावून दिलं होतं, सूर मारला होता परंतु कॅच नाही सापडली. अब तुमच्या बाहेरचा बॉल पकडण्याचा प्रयत्न केला होता. प्रवीण एक्का होते त्या ठिकाणी. प्रनिल दबाव निर्माण केला. प्रनिल यांनी त्याचं कारण आहे पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा आलेल्या आहेत. काय यावेळेला मात्र फिरलेला बॉल ऑन साईडला फिरवलाय, सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय. 4 धावा, चौकार. सहा धावा धाव फलकावर आहेत. यावेळेला समोर उडवला बॉल. बॉल खराब नव्हता परंतु फटका चांगला होता आणि त्यामुळे सिक्सर मारला जातो या ठिकाणी. आफ्ताब अब्बास बेग. प्रनिल मोरेच्या विरुद्ध अशा प्रकारचा हल्ला सोपी गोष्ट नाहीये. आखूड टप्प्याचा थोडासा मागे होता. लेन बॉल पिक केला आणि सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 12 धावा. षटक चांगलं चाललं होतं आणि त्यानंतर आता षटकार चौकार आलेले आहेत. आफ्ताब बेग खूप टॅलेंट आहे या खेळाडूकडे. याही वेळेला फटका खेळलाय खरा परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याच हातात जाईल. प्रनिल मोरे सांगतायत अनुभव आहे माझ्याकडे आणि तोच अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट आलेली आहे. पहिला धक्का 12 धाबांवर.
12 धावा धावफलकावर आहेत. धावा कराव्या लागतील. पहिल्या षटकात 12 धावा आणि महत्वाची विकेट आलेत. निलेश टाक आणि कैफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 77 आणि 5 षटकांचा खेळ बाकी आहे. फॉलोअर्स पण वाढले तुमचे. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. 4 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. अतिशय चांगला फटका कैफ यांच्या बॅटमधून आलाय. 4. मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. मोठी होती टुर्नामेंट. 7 कॅमेरे लावले 3D प्रीमियर लीग. अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार केलाय. निलेश टाकने टाकून दिलाय बॉल मैदानाच्या बाहेर. 6. यावेळेला रिव्हर्स निलेश टाक टकाटक आणखीन एक 6 मात्र या ठिकाणी खेळत आहेत. धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या पुढे गेली. 29 धावा धावफलकावर. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. 26 बॉल बाकी आहेत. दीपेश गमरे गोलंदाजीसाठी आहेत खरे, परंतु त्या ठिकाणी धावा आलेल्या आहेत. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 29 धावा धावफलकावर आहे. दीपेश गमरे कमबॅक करावं लागेल. समोर निलेश आहेत. हा बॉल फुल टॉस. आणखीन एक हवाई हल्ला. हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. काय बॅटिंग करतात निलेश आणि लगातारचा 3रा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी धावसंख्या खामोश होती. या ओव्हरमध्ये मात्र बोलायला लागली आहे. धावसंख्या 35 वर. मोठं लक्ष आता छोटं वाटायला लागले. 25 बॉल 54 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 35 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा दीपेश गमरे. अखूट टप्प्याचा बॉल त्याला पुन्हा एकदा सीमारेषाच दाखवलेली आहे. सर देखील सांगतायत हा आहे 6. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 41 आणि आता 4 ओव्हरमध्ये पाहिजे 48. इकडे 2 रन इकडे 6 रन. 2
41 धावा धावफलकावर आहेत. तर इकडे कंट्रोल करावं लागणार आहे धावसंख्येला आणि यस त्यासाठीच प्रणील यांना पुन्हा एकदा मागवलंय. यावेळेला पाठीमागे बॉल जाईल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. नाही धाव नाही घेतली. कैफ आणि निलेश टाकी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हो रयान त्या ठिकाणी फिल्डिंग करत होते. 4 अंतर वाचवलेले आहेत. छोटसा रयान आणि त्याचंही कौतुक करावं लागेल. आम्ही वाट पाहतो या रयानला बॅटिंग बॉलिंग कधी मिळेल, कारण नुकतीच शालेय स्पर्धेमध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये 187 धावा त्यांनी केलेल्या आहेत. हा बॉल तो टप्पा पडल्यानंतर थोडं आतमध्ये येतोय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल. प्रणील मोरे हा उपमाचा एक्का आहे या टीमचा. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डर आहे तिकडे. 1 रन मिळणार आहे. यावेळेला परफेक्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. वा चांगली. आता मात्र प्रणील मोरे यांच्या विरुद्ध देखील धाव आलेली आहे. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावले. पॉईंटच्या डोक्यावरून हाही खराब बॉल टाकलाय प्रणील यांनी आणि धावसंख्या जर पाहिली तर आता या ठिकाणी 4 धावसंख्या पुढे गेली आहे. कैफ आणि निलेश दोन्ही युवा खेळाडू चांगले खेळत आहेत. धावसंख्या झाली आहे 51 धावा धावफलकावर. 3 ओव्हर झाल्यानंतर अजूनही 38 पाहिजे 3 ओव्हर मध्ये. एक्कावन्न धावा धावफलकावर आहेत. अखूट टप्प्याचा बॉल आहे. अशी गोलंदाजी नाही चालणार आहे आणि कमलेचा हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय. निलेश ठाक आणि कैफ काय खेळतायत. जोडी चांगलीच जमली आहे या ठिकाणी. आफ्ताब बाद झाल्यानंतर मॅचचे सूत्र या दोघांनी हातामध्ये घेतली. निलेश ठाक आणि कैफ दोघेही खूप चांगले खेळत आहेत. अखूट टप्प्याचा बॉल तर या मैदानात टाकायचाच नाहीये.
थोडीशी बॉडी पोझिशन बनवली तर तो सिक्सर जातो आणि धावसंख्या 57. यावेळेला लोअर फुल टॉस आणि आता मात्र फिल्डर आले तिकडे. विकेटची कोंडी मात्र या ठिकाणी फुटलेली आहे. अजूनही 16 बॉल आणि 32. जिमी आलेले आहेत टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. 16 बॉल मध्ये 32. मॅच ऑन आहे अजूनही. कमलेश यांनी विकेट घेतली आहे. आल्या पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार पाठवलाय. 6 धावा षटकार. जिमी नाटेकर टीमचे कॅप्टन आहेत. नामवंत खेळाडू आहेत. रायगड सारख्या बलाढ्य संघामध्ये उमेश 11 मध्ये मोठमोठ्या संघांमधून देखील क्रिकेट खेळलेले आहेत. 15 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. खार जिमखाना मुंबईतील एक प्रख्यात मैदान आणि पाहण्यासारखं मैदान. हा संपूर्ण माहोल, आजूबाजूचा परिसर. जिमी यावेळेला खाली राहिला. बॉल टप्पा पडल्यानंतर जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. 14 बॉल आणि 26 अजूनही. मुनीजी कोटियन यांचे आम्ही आभारी असू. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी आम्हाला मिळते. माझ्या मते लगातार 4थ्या वर्षी संधी मिळते. जिमी नाटेकरच्या प्रत्येक षटकारासाठी समीर खान यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार आलाय. एक तर मारलाय. 63 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिला तर 63 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल समोर खेळत आहेत. अतिशय वेगवान फटका आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे पुढे गेली आहे. मॅच अंतिम टप्प्यात येताना पाहायला मिळते आता, कारण 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर 63 झाली आहे, 64 झालेली आहे. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. एखादं चांगले षटक टाकावं लागेल, काही विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, त्यावेळेला मॅच बनेल. अन्यथा कांधारी किंग्स मॅचच्या दिशेने वाटचाल करते दुबई वॉरियर्सच्या विरुद्ध. 12 बॉल 25. मेरे लगे 3 जगह नहीं मारे तो 600 रुपया ना. मारेगा भाई, मारेगा. हम नहीं अपने को भाई, अपना भाई जितना चाहिए बस. मालूम है ये लोग अंदर क्या बोल रहे थे? या तो जिमी या तो हुसैन या तो प्रणय, ये लोग में से कोई जीतना चाहिए. फक्त 85 वाला जीतना चाहिए. ऑफ कोर्स. अरे गलत, तुम लोग ने गलत किया. एक ही टीम को पीछे देखता. उडवलाय बॉल. आणखी एक चांगला फटका या ठिकाणी खेळलाय खरा, परंतु पाहूयात हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. संतोष गायकर गोलंदाजीसाठी आले जरूर, परंतु पहिल्याच बॉलवर
त्यांच्या विरुद्ध मोठा फटका खेळला. जिमी नाटेकर याही षटकारासाठी 100 रुपयाचा पुरस्कार. एकंदरीत 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 19 अजूनही 10 बॉल 19. जिमी संतोष गायकर. अखू टप्प्याचा बॉल फटका फसलाय मात्र आता पाहूया काय होईल. फिल्डर आले त्या ठिकाणी आणि संतोष गायकर एक महत्वाची विकेट घेत आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. संपली नाहीये ही मॅच. मॅच ऑन आहे. तीन तो रोहित फोर्ट से आ गए, नीलू आया, रोहित आया और आतिश आया. अभी सिर्फ एक ही बचा है इन लोग. कौन नहीं भाई, अगर जीता ना भाई फाइनल भी भाई का है जाएगा भाई. अगर भाई ये जीते ना और एक बड़ा शॉट खेलने के चक्कर में जिमी नाटेकर ने अपना विकेट गवा दिया है. समीर खान जो बहुत बड़े फैन है जिमी नाटेकर के, उन्होंने बैट लगाया था जिमी पर, उन्होंने प्राइज लगाया था जिमी के हर सिक्सर पे, पर उनको भी निराशा हुई है. समीर भाई पैसे जमा झालेले आहेत. 300 जमा झाले. 2 6 आलेले आहेत. फिल्डर ने बैट्समैन कोई तो नहीं है. चला चला बॅटर नाव कळवा. कृपेश वैती नए बल्लेबाज. रुपेश वैती आलेले आहेत. मॅच ऑन आहे. आल्या पहिलाच बॉल. स्ट्रोक चांगला आहे परंतु फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि धाव फलक जर पाहिला तर एकने पुढे जात असताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर मॅच चांगलीच रंगात आलेली आहे. 8 बॉल बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 18. हो 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 चांगली मॅच पाहायला मिळते. कांधारी किंग सेमीला जाणार की दुबई वॉरियर हे अजूनही बाकी आहे. यावेळेला समोर उडवलाय बॉल. हो हो एक अफलातून फटका कैफ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दर्जा लाजबाब सिक्सर. या ठिकाणी 7 बॉल आणि आता 12 धावांची. या षटकार जर नसता आला ना तर दबाव आला असता परंतु या षटकाराने दबाव हटवलाय आणि आता 7 मध्ये 12. कैफ या खेळाडूने सुद्धा खूप टॅलेंट दाखवलंय. जसं आफताबला आम्ही पाहिलं, अशफाकला देखील पाहिले. बरीच खेळाडू आहेत, टॅलेंटेड आहेत, युवा आहेत. आणखीन याही वेळेला दिशा मात्र कव्हरची आणि हाही चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आता 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. अरे धावा करायच्या, पहिली बॅटिंग करायच्या तर किती करायच्या तोच प्रश्न पडलाय साहेब. रुपेश वैद्य यांनी षटकार मारला तर 100 रुपयाचा पुरस्कार. हा तर समीर खान यांच्याकडून रुपेश वैती यांच्यासाठी षटकारासाठी पुरस्कार आलाय. कृपेश वैती 6 बॉल 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. महाराष्ट्रातील लोकप्रिय पंच सादिक राजापूरकर ज्यांना पण आता पुढल्या आठवड्यात स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात पंचांची कामगिरी करताना पाहणार आहे. परंतु इकडे घरची स्पर्धा आहे त्यामुळे ते आयोजकाच्या भूमिकेत आहेत. सॉरी खेळाडू आहेत. नए गेंदबाज आए गणेश यादव. अगर गणेश यादव ने 6 बॉल 6 रन डिफेंड किए तो समीर खान की तरफ से 500 रुपए का इनाम घोषित किया है गणेश यादव के लिए. 6 बॉल में 6 रन की जरूरत. अगर गणेश यादव ने 6 बॉल में 6 रन डिफेंड किए तो समीर खान की तरफ से 500 का इनाम. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मॅच जिंकावी लागेल. अजूनही संपलेली नाहीये मॅच. दुबई वॉरियर मॅच दुबईला जाणार की बांद्र्यात राहणार. कांधारी किंग विरुद्ध दुबई वॉरियर. पाहूया. कांधारी किंग विजय जवळ आलाय परंतु मिळालेला नाहीये. कांधारी किंग 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कृपेश षटकारासाठी पुरस्कार आलाय. त्याचबरोबर जर पाहिलं तर कैफ याने देखील जर पाहिलं तर 27 वर बॅटिंग करतायत.
पहिला बॉल गणेश. अपील मात्र या ठिकाणी केलं जरूर आहे. अपीलाचा प्रभाव नाही पडलाय. 5 बॉल 5. गणेश यादव के लिए एक और इनाम आया है. अगर गणेश यादव 5 गेंदों में 5 रन डिफेंड करते हैं तो समीर खान की तरफ से 500 और देवा देवनाथ की तरफ से 1000 का इनाम आया है. और थर्ड एम्पायर को कॉल किया गया है. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. योग्य बॉल आहे. बॉल योग्य आहे. 5 बॉल 5. भैया भैया 5 गेंदों में 5 रन की जरूरत. 2 बंदों की तरफ से इनाम लगाया गया है. देवा देवनाथ की तरफ से 1000, समीर खान की तरफ से 500. 5 गेंदों में 5 रन डिफेंड किए गणेश यादव ने. तो गणेश जाधव एक मोठे नाव आहे. यावेळेला मात्र हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. सेमीफायनल मध्ये कांगारी किंगची एंट्री होताना पाहायला मिळते. कैफच्या बॅट मधून मात्र हा सिक्सर येताना पाहायला मिळालाय. 90 धावांचा लिलिया पाठलाग केला गेलेला आहे. हाही सामना तब्बल 4 चेंडू राखून जिंकला गेलेला आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार और जिमी नाटेकर से रिक्वेस्ट है कि स्टेज पर आइए. समीर खान ने जो सिक्सर के लिए प्राइज लगाया था वो प्राइज लेने आपको आना है. कैफ ज्यांनी 12 बॉलमध्ये 33 रन केल्या आणि बॉलिंग करत असताना एक विकेट सुद्धा घेतलेली आहे. आणि त्यामुळे या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जातोय कांगारी किंगचे युवा टॅलेंटेड खेळाडू कैफ यांना हा पुरस्कार जातोय. चला सेमीफायनलची मॅच होईल. टॉस साठी या.